निमंत्रित आणि नवोदितांचे रंगले काव्य संमेलन. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. मानवी मनाच्या भावसंवेदना टिपण्याचं काम कवितेमधून होत असतं. संवेदनशील माणसेच कविता लिहू शकतात. उदंड कविता लिहिली जात असली तरी आशयगर्भ कविता आणि कवी, वाचक आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य करत राहतो. त्यामुळे सकस आणि दर्जेदार काव्य लिहिण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रकाश होळकर यांनी केलं आहे. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि चित्रपट गीतकार कवी प्रकाश घोडके, पाठ्यपुस्तक कवी हनुमंत चांदगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाधव लॉन्स येथे निमंत्रितांचं काव्यसंमेलन अतिशय उत्साहामध्ये पार पडलं. यावेळी झालेल्या काव्यसंमेलनामध्ये बाळ पाटील धाराशिव, भास्कर निर्मळ लोणी, दशरथ शिंदे नगर, शारदा घोडके कर्जत, डॉक्टर कैलास दौंड पाथर्डी, अर्जुन देशमुख कोरडगाव, शुभांगी राऊत मारे परभणी, लक्ष्मण खेडकर पैठण, वर्षा चौबे चंद्रपूर, डॉक्टर स्वाती पाटील सांगली, वसंत मुरदारे शेवगाव, नागेश शेलार कडा, डॉक्टर प्रवीण जाधव पुणे, संदीप राठोड निगोज, स्नेहल डाडर मिरजगाव, नवनाथ केंदळे कर्जत, अनिल कुमार होळकर बीड, रीता जाधव मुंबई यांनी आपल्या सुंदर काव्यरचना सादर केल्या. या बहारदार काव्यसंमेलनाचं सूत्रसंचालन कवयित्री स्वाती पाटील, शर्मिला गोसावी आणि स्वाती ठुबे यांनी केलं. यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते, महादेव गवळी, सिद्धनाथ मेटे, सचिन चोभे, पांडवपुरी, संतोष कानडे, विलास साठे, यल.बी. जाधव, महावीर सिंग चव्हाण, तुकाराम गोंदकर, राजेंद्र चोबे, साहेबराव तुपे, सुमेध ब्राह्मणे, हरिभाऊ नजन, प्रशांत सूर्यवंशी, संजय पाईकराव, उमेश घेवरीकर, दिगंबर सोनवणे, राजेंद्र पवार, देवीदास अंगरक, सुनील धस, पी.एन. डफळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुणे येथील ज्येष्ठ कवयित्री माधुरीताई मरकड यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय अरुण आहेर कवी कट्ट्यावर झालेल्या खुल्या काव्यसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, चंद्रकांत भोसले, शशिकांत शिंदे, सुभाष सोनवणे उपस्थित होते. पत्रकार बाळासाहेब कोठुळे आणि सुरेखा घोलप यांनी सूत्रसंचालन केलेल्या या काव्यसंमेलनामध्ये आनंदा साळवे, संदीप पाचारने, राहुल शिंदे, शरद धलपे, श्यामा मंडलिक, प्रतिभा बोबे, रुक्मिणी नन्नवरे, नीरू जगताप, डॉक्टर अर्चना घोडके, कल्पना तुपे, एम.पी. दिवान, वर्षा भोईटे, रूपचंद शिदोरे, विठ्ठल सोनवणे, विनय पिंपरकर, उमादेवी राऊत, समृद्धी सुर्वे, सुवर्णलता गायकवाड, क्रांती करजगीकर, प्रबोधिनी पठाडे, स्वाती राजे भोसले, आत्माराम शेवाळे, बाळासाहेब मुंतोडे, प्रमोद येवले, विद्या जाधव, ऋता ठाकूर, सुनीता तागड यांनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. संयोजन समितीचे सदस्य संजय खामकर, परिमल निकम, जयंत गायकवाड, राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडुळे, सुनील गोसावी, मकरंद घोडके, भारत गाडेकर, भगवान राऊत, हरिभाऊ नजन यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी रामदास कोतकर, मारुती खडके, ज्ञानदेव उंडे, सरला सातपुते, मारुती सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.